शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून स्वतःच्या मौल्यवान मार्गदर्शनातून विद्यार्थ्याच्या कर्तृत्वातून आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करणारे लाखो तरुणाचे प्रेरणास्थान, लाखो तरुणाचे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय विठ्ठल कांगणे सर यांचं इंस्टाग्रामवरचं अकाउंट हे काही दिवसापूर्वी बंद करण्यात आलं होतं आणि त्या संदर्भात अनेक चाहत्यांचे व्हिडिओ त्यांचं कौतुक करताना आपल्याला सोशल मीडियाला दिसून आले. आणि या संदर्भात एक मी व्हिडिओ बनवला होता विठ्ठल कांगणे सरावर आणि त्याचं टायटल होतं की विचाराला बंधन नसतं. आणि खरंच विचाराला बंधन नसतं आणि विचाराला बंधन नसतं हे सत्य त्यांच्या जीवनात अनुभवलं आलं आणि हेच अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून विठ्ठल कांगणे सरांच्या वैचारिक विचाराच्या दर्शनातून आम्हालासुद्धा त्याचं दर्शन झालं. आणि काय दर्शन झालं, काय सत्य आलं तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून पहा. जे विठ्ठल कांगणे सरांचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पहा की विचाराला बंधन नसतं. అందరికీ జై భీమ్, అందరికీ నమస్కారం. బంధువులరా, నేను ప్రొఫెసర్ విఠల్ కాంగ్నే పర్భని. ఈ నెల 29 ఏప్రిల్ 2024 సోమవారం నాడు కేరామేరి గ్రామంలో జరగబోయే డాక్టర్ బాబాసాహెబ్ అంబేద్కర్ గారి విగ్రహ ఆవిష్కరణ కార్యక్రమానికి నేను ప్రముఖ వక్తగా విచ్చేయుచున్నాను. కావున మీరు కూడా రావాలి అని కోరుకుంటున్నాను. ధన్యవాదములు. आता ज्यांना कोणाला समजलं नसेल तर लक्षात घ्या, मी आलो 29 एप्रिलला केरामेरी राज्य तेलंगणा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर विचार व्यक्त करण्यासाठी. आता भाषण कशात होईल तेच त्याला माहीत, पण मला व्हिडिओ बनवून द्यायचा होता, तो मी बनवून दिलाय. तर सर्वांना धन्यवाद मुल्लू, म्हणजे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपल्याला दिसून येतं, कळून येतं की विचारधारा ही किती महत्त्वाची असते. पण त्याच विचारधाराचं स्वागत मात्र महाराष्ट्रात केल्या जात नाही. विचारधारा सांगणाऱ्याचा अकाउंट जर बंद होत असेल तर महाराष्ट्राच्या शासनात, सरकारमध्ये विचाराला समर्थन करणारी लोक आहेत का नाही हा सुद्धा मोठा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. खरं सांगायचं म्हणजे की ज्या विचारधारेच्या माध्यमातून या कांगणे सरानं अनेकाचं मस्तक जागेवर आणून जीवनाचं रहस्य काय असतं हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केला. जे खोटे ते खोटं आहे ना, जे सत्य ते सत्य आहे. आणि सत्याची बाजू मांडत असताना जर या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये जर आवाज बंद करण्यात येत असेल तर मी राघव चड्डाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की दबलेला आवाजसुद्धा परिवर्तन आणू शकतो. आणि खरं आहे ते. आज खरं पाहिलं, ज्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल कांगणे सरांचं इंस्टाग्रामला अकाउंट बंद करण्यात आलं, परंतु त्याच विठ्ठल कांगणे सरांना तेलंगणामध्ये मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 29 एप्रिल 2026 रोजी बाबासाहेब आंबेडकर मांडण्यासाठी मोठ्या मानासन्मानाने बोलवण्यात आलं. म्हणून पुन्हा एकदा मला असं वाटतं की विचाराला बंधन नसतं. ही सत्यता कोणीही नाकारू शकत नाही. जगातली कितीही मोठी सत्तेशी ताकद जरी असेल तर विचाराला बंधन ती घालू शकत नाही. हे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. थँक्स अ लॉट. खूप खूप धन्यवाद.